नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा, आज एक महत्त्वाची बातमी आहे महिलांसाठी, खास करून मुलींसाठी. एक इम्पोर्टंट पद याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि यामध्ये ही खूप म्हणजे कमी कॉम्पिटिशन असलेली पोस्ट आहे. याच्यामध्ये स्पेशली महिलांसाठी ही पोस्ट आहे. त्याच्यामुळे महिलांचं कॉम्पिटिशन हे फक्त महिलांसोबत असणार आहे. इथे जनरल जे समजा जसं अदर एक्झामसाठी असतं की पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळ्या जागा असतात, पण या भरतीमध्ये फक्त महिलांसाठीच जागा आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये आज ह्याच पदाबद्दलचं आपण डिस्कशन करणार आहोत की ही भरती नेमकी कशी असते, हे पद नेमकं काय आहे आणि ए टू झेड डिटेल या पदाबाबतची आपण घेणार आहोत मित्रांनो. बघा, तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून भविष्यात येणारी जी ही सरकारी नोकरीची अपडेट असेल किंवा शैक्षणिक अपडेट्स असतील तर त्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 या भरतीबाबत आज आपण जे डिस्कस करणार आहोत त्या भरतीबाबत जाणून घेणार आहोत. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका असं या पदाला म्हणलं जातं. आणि ही 2026 मध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात येणारी भरती आहे मित्रांनो. ही जवळपास बघा, एक येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही भरती येऊ शकते. त्याच्यामध्ये खूप मोठे चान्सेस आहेत आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असेल किंवा त्या पदाबाबतची इतर जी समजा अभ्यासक्रम आहे किंवा या पदाबाबत तयारी तुम्ही काय कशी करू शकता, कोणत्या पद्धतीने तुम्ही PYQs हँडल केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, आता यामध्ये हे पद महिलांसाठी महत्वाचं का आहे, तर गृहिणी, खास करून गृहिणी यांच्यासाठी हे पद खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला तुमच्या गावामध्ये असेल, तुमच्या एरियामध्ये असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, तर त्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी या पदानुसार तुम्हाला मिळत असते मित्रांनो. तर त्यामुळे हे पद जे आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बघा, महिलांना आता हे सरकारी अधिकारी बनण्याची ही सुवर्ण संधी आहे. म्हणजे तुमचा जो गृहिणीपासनं ते मुख्य सेविका म्हणजे अधिकारी बनण्यापर्यंतचा जो प्रवास असेल, त्या पूर्ण प्रवासामध्ये मी स्वतः म्हणजे करिअर मित्र तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि यामध्ये तुमच्या ज्याही अडचणी असतील त्या मी पूर्ण ए टू झेड इथे सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करून ठेवा. आपल्या इंस्टाग्राम पेजलाही, टेलिग्राम पेज आहे त्यालाही तुम्ही नक्की जॉईन करा. बघा, ही संधी तुम्ही का सोडू नये, ही संधी तुम्ही का सोडू नये यासाठी म्हणजे महिलांनी ही संधी का सोडू नये यासाठी काही कारणं आहेत बघा. तर ते कारणं असे आहेत की ही फक्त महिलांसाठीची भरती आहे. फक्त महिलांसाठीची भरती आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे पुरुषांशी कॉम्पिटिशन इथे नसणार आहे तुमच्याशी. इथे स्पर्धा फक्त केवळ आणि केवळ महिला यांच्यासोबतच तुमची असणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन खूप कमी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. यानंतर ही बंपर भरती आहे. ही कुणामार्फत राबवली जाते बघा, ICDS. आता याच्यामध्ये 2 भरत्या असतात. याच्यामध्ये 2 हे असतात. याच्यामध्ये एक असते ICDS तर्फे आणि एक असते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आता लवकरच याबाबतच्या किती जागा भरल्या जाणार आहेत? जवळपास 3,500 ते जवळपास 4,000 जागा आहेत. त्या रिक्त जागा आहेत. म्हणजे रिक्त होत आहेत, होणार आहेत अशा जागा आहेत. आणि एवढ्या याची ती येऊ शकते भरती, अशी शक्यता आहे. त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं. ओके, ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकते. आता याच्यामध्ये पगार तुम्हाला किती मिळणार? याच्यामध्ये तुम्हाला पगार नेमका किती मिळणार? कारण ॲट द एंड आपण किती कमवतो त्या पगारातनं, त्या नोकरीतनं आपल्याला किती आपल्या खिशात पैसे येतात याच्यावर सगळ्यात गोष्टी निर्भर असतात मैत्रिणींनो. यामध्ये आपण जी एवढी मेहनत घेतो, जे एवढं कष्ट घेतो, तर ते कशासाठी घेतो? तर या गोष्टीसाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला S13 ची वेतन श्रेणी असते बघा. S13 ची वेतन श्रेणी म्हणजे तुमचा किती 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत पगार तुम्हाला मिळत असतो. आणि सुरुवातीचा जो पगार असतो जवळपास 55,000 ते 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला पगार इथे मिळत असतो. म्हणजे हे बेसिक आहे तुमचं. त्या बेसिकमध्ये तुमचे भत्ते असतील ऑदर, ते भत्ते त्याच्यामध्ये ॲड होतं. जसं आता HRA असेल, ट्रॅव्हल TA असेल, DA असेल, हे असे काही भत्ते असतात. तर ते भत्ते याच्यामध्ये ॲड होत असतात. आणि सोबत जे
7वं वेतन आयोग होतं, आता चालू आहे. नंतर 8वं वेतन आयोग आहे. यानुसार ही जी वेतन आहे हे वाढत जातं. हे जे आहे हे वाढत जातं इथे. ओके. आता याच्यामध्ये पगार तुम्हाला खूप चांगला आहे. पगार एवढा जर 50,000-55,000 पगार जर तुम्हाला मंथली मिळत असेल आणि तेही तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या जवळच्या एरियामध्ये, तर मग याच्यावरनं याच्यापेक्षा मोठी दुसरी कोणती सुवर्णसंधी तुमच्यासाठी नाही. म्हणून हे पद तुम्ही सोडायलाच नकोय मैत्रिणी. हे खूप इम्पोर्टंट तुमच्यासाठी आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तुमच्या मनातील शंका आहे बघा काही. आता मी जे रिसेंटली व्हिडिओज वगैरे घेत होतो, तर त्याच्यामध्ये मला जाणवलं, की बऱ्याचशा विद्यार्थिनींचे, महिलांचे, गृहिणींचे मला कॉल, मेसेजेस आहेत आणि त्यांच्यातून मी या शंका तयार केल्या आणि त्याच्यातनं हे वास्तव पण मी तुमच्यासमोर मांडतोय. बघा तुमच्या मनातील ज्या शंका आहेत ना, त्या तुम्ही नक्की त्याच्यावर काय बोलतात ना, मात करू शकतात. बघा, आता काय आहे, पहिली शंका एक आहे तुमची, मी गृहिणी आहे, जबाबदाऱ्या सांभाळून मला ही जमेल का? मी गृहिणी आहे, म्हणजे ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. मी संसारात आहे. फॅमिलीची जिम्मेदारी आहे, लेकरांची जिम्मेदारी आहे, मिस्टरांची जिम्मेदारी आहे. तर या सर्व गोष्टी सांभाळून मी अ, या पदाला गवसणी घालू शकते का? हे पद मी मिळवू शकते का? कारण आता यामध्ये गृहिणी कशा पद्धतीने हे करू शकता, तर गृहिणी एक उत्तम वेळेचं नियोजन करणाऱ्या महिला असतात बघा. एक उत्तम वेळेचं नियोजन करणाऱ्या महिला ह्या गृहिणी असतात आणि गृहिणींनाच कळतं, की कशा पद्धतीने आपला टाईम मॅनेज करायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंटचं जे स्किल आहे ना, ती खरी खास म्हणली, तर ही गृहिणींकडे असते बघा. त्याच्यामुळे तुम्ही हे टेन्शन घेऊ नका, की मी गृहिणी आहे आणि मी ही कशा पद्धतीने ही भरती क्रॅक करणार, कशा पद्धतीने ही पोस्ट मिळवणार. त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमतं. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला तुमचा थोडासा वेळ काढायचा आहे अभ्यासासाठी आणि त्या वेळेनुसार तुम्हाला ते करायचं आहे. तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही स्वयंपाक बनवताय. सध्याचं जग जे आहे मैत्रिणींनो, सध्याचं जग हे पूर्णपणे डिजिटल झालेलं आहे. आता याच्यामध्ये विषय काय आहे, तर याच्यामध्ये विषय असा आहे, की तुम्हाला आता जर काही शिकायचं असेल, कोणते क्लासेस तुम्हाला जॉइन करायचे असतील, कोणते पुस्तकं तुम्हाला वाचायची असतील, तर तुम्हाला तुमचं घर सोडून बाहेर जायची गरज नाहीये. तुमची इव्हन दो तुमची जी घराची पायरी आहे, ती पायरी उतरून सुद्धा तुम्हाला बाहेर जायची गरज नाहीये ते. का? की आता पूर्णपणे आपण ऑनलाईनमध्ये निर्भर झालेलो आहोत आणि ऑनलाईनमध्ये जेव्हा आपण येतो, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम ईझी झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे ईझी झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये विषय असा आहे, की या भरतीमध्ये जेव्हा आपण अ, विचार करतो, की मी गृहिणी आहे आणि नंतर मग घर सांभाळून मला या भरतीला क्रॅक करायचं आहे. तर त्यावेळेला आपण अ, जे वेळेचं नियोजन आहे, ते वेळेचं नियोजन इथे अशा पद्धतीने करतो, की ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक करताय, ज्यावेळेला तुम्ही घरी एखाद्या वेळेस टीव्ही बघताय, सीरियल बघताय, या गोष्टी आहेत. तर स्वयंपाक करताना काय करू शकता तुम्ही, की ऑनलाईन लेक्चर आहेत, बऱ्याचशा क्लासेस आहेत. मी आता तुम्हाला समोर क्लासेस पण सजेस्ट करणार. मी आता सर्चिंगमध्ये आहे सध्या, की बेस्ट क्लासेस कोणते आहेत म्हणून. तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन क्लासेस जॉइन करा. ऑफलाईन क्लासेस हे आता या सध्याच्या घडीला म्हणजे आता 2026 ला मी तुम्हाला सांगतोय, ऑनलाईन क्लासेस हेच तुमच्यासमोर उत्तम पर्याय आहे गृहिणीसाठी. ओके. कारण कारण तुम्ही घर बसल्या तुम्ही या गोष्टी मिळवू शकता. तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकताय. याच्यामध्ये विषय असा आहे, की आता तुम्ही ऑनलाईन क्लास एक जॉइन करायचा. ऑनलाईन क्लासेस जॉइन केले, की तुमच्या समोर मोबाईल असतो. आता प्रत्येकाच्या घरी एक स्मार्टफोन तरी आहे. प्रत्येकाच्या घरी. लॅपटॉप वगैरे तर पुढची गोष्ट आहे. पण एक स्मार्टफोन म्हणजे एक Android मोबाईल असेल, iPhone असेल, एक आहे प्रत्येकाच्या घरी. ओके. आता कीबोर्डवाला मोबाईल हा बऱ्यापैकी कुणी युजच करत नाही. ओके. तर त्या Androidमध्ये तुम्हाला त्या संस्थेचं, त्या अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. तिथे तुमचा तो ऑनलाईन कोर्स जो असेल, तो कोर्स तुम्ही जॉइन करायचा आणि त्या कोर्सला जॉइन केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा वेळ हा त्या पद्धतीने यूज करू शकता, की ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक करताय, समोर मोबाईल ठेवायचा. ओके. लेक्चर कानात हेडफोन टाकायचे. एक छानपैकी हेडफोन तुम्ही घेऊन घ्यायचे. इयरबड्स घ्यायचे शक्यतो. नेक बँड, इयरबड्स असतील, वायरलेस घ्या. जेणेकरून ते कामाच्यामध्ये तुम्हाला ती अडचण येणार नाही.
त्यावेळेला तुम्ही कानात हेडफोन टाकायचे. समोर तुमचं लेक्चर चालू असेल आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ठरवलं तर अभ्यास करू शकता. नंतर तुम्ही जो वेळ तुमचा अदर गोष्टीमध्ये जातो, जसं एंटरटेनमेंटमध्ये जातो, जसं तुम्ही टीव्ही बघण्यात, सीरियल बघण्यात याच्यामध्ये जातो, तर त्याच्यामधला काही वेळ काढा. त्याच्यामधला काही वेळ काढा, त्याच्यातला काही वेळ काढून तो अभ्यासाला लावा. रात्रीची कामं जे आहे समजा जेवण वगैरे हे असेल ते लवकर आटपा. रात्री 1-2 तास द्या. सकाळी जे आहे सकाळची तुमची जी गडबड असेल, नवऱ्याचा डबा असेल, तुमचा जॉब असेल, जर तुम्ही हाउसवाईफ असाल तर दुपारपर्यंत कामं आटपा. दुपारी 1-1.5 तास, 2 तास तुम्ही त्या अभ्यासासाठी द्या. रात्री 1-2 तास द्या. दिवसातनं कमीत कमी 4-5 तास तुमचे असे निघाले, की ईझी होतं. तर तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने होऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा पुढचा एक शंका आहे तुमची, की अभ्यासात खूपच गॅप पडलाय. खूपच गॅप पडलाय सर. आता मी काय झालं मी 5-6 वर्षापूर्वी कॉलेजला होते, तेव्हा मी अभ्यास करायचे किंवा 3-4 वर्षापूर्वी सर मी स्टडी करत होते स्पर्धा परीक्षेची. त्यानंतर मग आता एकतर मी गॅप पडला माझा त्याच्यामध्ये, एकतर माझं लग्न झालं, एकतर माझं मी अदर एखाद्या जॉबला लागले. तर अशा ठिकाणी मी काय करायला पाहिजे? अशा ठिकाणी काय करायला पाहिजे? आता एक ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, की अभ्यास हा कधीही थांबत नसतो. अभ्यास हा कधीही थांबत नसतो तुमच्यासाठी. विषय कसा असतो तुम्ही एखादी गोष्ट आहे, लोखंड आहे बघा, लोखंड आहे. हे जर समजा हा उदाहरणार्थ हे लोखंडाचं एक एक तुकडा आहे. त्याच्यावर याला आपण बाहेर पडून ठेवलं, एक अ, ओपन वातावरणामध्ये समजा उन्हात ठेवलं, पावसात ठेवलं, तर याच्यावर काय होईल काही दिवसांनी जंग चढेल. काही दिवसांनी याच्यावर जंग चढेल मित्रांनो. पण जर त्याला आपण वेळेत त्याची काळजी घेतली ना, तर त्या जंगाला आपण साफ करून परत ते लोखंड यूज करता येतं. हीच कंडिशन आपली आहे. आपण ज्या वेळेला अभ्यास सोडतो, म्हणजे आपण अभ्यास सोडला म्हणजे आपण ते विसरतो का? तर नाही. तुम्ही स्वतः जरी विसरत असाल, पण तुमच्या डोक्यात त्या गोष्टी असतात. तुमच्या डोक्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यात असतात आणि त्याच गोष्टीला फक्त तुम्हाला रिव्हिजन द्यायची असते. थोडंसं पॉलिशिंग करायची असते तुम्हाला. स्वतःला पॉलिशिंग केली ना, तर ती जी चकाकी आहे, ती शायनिंग आहे, ती शायनिंग तुमची 100% तिथे योग्य ठरते. आणि तुम्हाला जे डाउट्स असतात ना, ते तुम्हाला आठवतं मग, "अरे, हे तर मी कुठेतरी वाचलेलं होतं. अरे, हे मी कुठेतरी बघितलं होतं." हा विषय तुमचा इथे येतो. म्हणून अभ्यासात गॅप पडलाय, काळजी करू नका. तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. ओके. त्यानंतर घरी राहून अभ्यास करणं शक्य आहे का? 100% शक्य आहे. मी आधीच सांगितलं गृहिणींना जेव्हा मी हे डिटेल दिली त्यावेळेला सांगितलं. सध्याचं युग हे इंटरनेट आणि मोबाईलमुळे आता सर्वात जास्त स्पीडने पळणारं जग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये पुस्तकं असतील, पुस्तके तुम्ही घरपोच ऑर्डर करू शकता. टेस्ट सीरीज असतील पी-वाय-क्यूच्या, त्या पी-वाय-क्यूच्या टेस्ट सीरीज तुम्ही ऑनलाईन सोडवू शकता मोबाईलवर. लेक्चर ऑनलाईन बघू शकता, व्हिडिओज ऑनलाईन बघू शकता, रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता, बुक्स तुम्ही वाचू शकता मोबाईलवर. सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही घरी असाल किंवा जगाच्या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल, ज्या ठिकाणी इंटरनेट आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही तयारी करू शकता. आणि हो, इंटरनेट इन द सेन्स असं नाही, की माझ्याकडे इथे इंटरनेट आहे, मी शेतात जाते, शेतात इंटरनेट नसतं. मैत्रिणींनो, याच्यामध्ये ऑप्शन असे असते ऑनलाईनमध्ये, की तुम्ही ते व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला जर एका ठिकाणी इंटरनेट असेल, तिथे तुमचे पूर्ण व्हिडिओज ते डाउनलोड करून ठेवायचे लेक्चर वगैरे. YouTubeला जरी तुम्ही बघत असाल ना, तर YouTubeलाही डाउनलोडिंगचं ऑप्शन असतं. तिथे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे. त्यानंतर ते व्हिडिओज तुम्ही बघायचे जेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणी जर समजा तुम्हाला वाटलं, की इथे नेटवर्क नाहीये किंवा माझ्या घरी नेटवर्क येत नाही, माझ्या अ, घराच्या बाहेर थोडी एक जागा आहे तर त्या ठिकाणी नेटवर्क येतं. तिथून डाउनलोड करून या घरी आरामशीर व्हिडिओ बघा. नेटवर्क असं नाही की ते 24/7 तुम्हाला ते इंटरनेटमध्येच गुंतायचंय म्हणून. शॉर्ट बट स्वीट आहे. जर तुम्ही घरी असाल तरीही तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर बघा, कुटुंबाचा पाठिंबा मिळेल का? कुटुंबाचा पाठिंबा मिळेल का? गृहिणींसाठी जे लग्न झालेले आहे, अ, जे तुमचे मॅरिड वुमन्स आहे, त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. कारण काय होतं बऱ्याचशा वेळेला शिक्षण म्हणलं की
सध्या आपल्याकडे एक हे आहे, फोबिया आपण म्हणू शकतो त्याला, की ज्यामध्ये मुलींचं शिक्षण हे अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर फॅमिलीज करू देत नाही. अशा पद्धतीत तुम्ही काय करायला पाहिजे? अशा पद्धतीने तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही स्वतः पहिले तुमचं ठरवा, की मला हे करायचंच आहे. तुम्ही स्वतःची प्रेरणा व्हा. स्वतःची प्रेरणा घ्या. तुम्ही तो एक मीम बघितला असेल बघा. आय थिंक वेलकम मूव्ही का कोणतातरी होता. नाना पाटेकरचा एक मूव्ही आहे. तो काय करतो त्याच्यासमोर एक आरसा असतो. त्याच्यासमोर एक आरसा असतो. त्याला हार घातलेला असतो. तो सकाळी येतो, त्याची आरती करतो त्या आरशाची आणि त्या आरशामध्ये स्वतःचाच चेहरा बघतो आणि त्याला टिका लावतो तिथे. ते काय तो मीम आहे. ते एक मनोरंजक गोष्ट आहे. पण ती गोष्ट खरी ठरते जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी येतात तेव्हा. कसं, की मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःची प्रेरणा व्हा. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरच्यांना विश्वासात घ्याल, त्यांना ठामपणे सांगाल, की नाही मी करू शकते, त्यावेळेला या गोष्टी शक्य होतील. फॅमिलीमध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यात तुमच्या बिहाफमध्ये बोलणारा एकतरी व्यक्ती असतो. मिस्टर असतील, तुमचे सासूबाई असतील, नणंद असतील, या फॅमिलीमध्ये सासरे असतील, तुमचे बंधू असतील, आई असेल, वडील असतील, हे कुणीतरी तुमच्या बाजूने असते. कुणीतरी. यांना तुम्ही पटवून द्या, की मी हे करू शकते. मला यामध्ये मी माझं काम सांभाळून या गोष्टी करणार आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारे इथे अडचण येणार नाही. तुम्ही त्यांना ठामपणे सांगाल, तर त्यावेळेला तेही तुम्हाला इथे नाही म्हणणार नाही. ही एक गोष्ट आहे. ओके. तर या तुमच्या शंका आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आता इथे, आता सर ठीक आहे, सगळं झालं. आता याच्यामध्ये आम्हाला तयारी तर करायची आहे. शंका सगळ्या दूर झाल्यात. बट आता याच्यामध्ये पात्रता काय लागेल? मी केव्हा या पदासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल या पदासाठी अर्ज करू शकते? याच्यासाठी वयोमर्यादा काय? पात्रता काय? तर यामध्ये तुमच्याकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री जर असेल, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल, त्याच्या पुढचं असेल तर चालेल. पण कमीत कमी ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं कुठलीही प्रतिभा असेल, तुमचं बी-ए झालेलं असेल, बी-कॉम झालेलं असेल, बी-एस-सी झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, बी-ई, बी-टेक झालेले असेल, मुक्त विद्यापीठातून जरी झालेलं असेल, तरी चालतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाउट्स असतात, की मुक्तमधनं मी डिग्री घेतलेली चालेल, तर चालतं. तुमचं फक्त इथे कोणत्याही शाखेची, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची इथे तुमच्याकडे डिग्री पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा काय? तर वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी इथे 38 वर्ष वयोमर्यादा आहे. 38 वर्ष वयोमर्यादा इथे त्यासाठी आहे. त्यानंतर तुम्ही जर एस-सी, एस-टी किंवा ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एन-टी व खेळाडू वगैरे या राखीव कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरता येतो. किती? 43 इयर्सपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर त्यानंतर म्हणजे तुम्हाला 38 प्लस 5 वर्ष इथे मिळतात. ओके. त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, तुम्ही भूकंपग्रस्त असाल, दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक असाल, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सैनिकसुद्धा आहेत. ओके. तुम्ही माजी सैनिक असाल, या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्हाला इथे 45 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल, तरी तुम्ही इथे अर्ज करू शकताय, तयारी करू शकताय. नंतर तुम्ही पदवीधर अंशकालीन जर असाल, तर तब्बल 55 वर्षाचे जरी तुम्ही असाल ना, तरी या पदाला तुम्ही गवसणी घालू शकता. किती? 55 वर्षापर्यंत. पदवीधर जर असाल तर. ओके. हे क्लिअर आहे तुम्हाला सगळं? त्याच्यानंतर लागणारे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे. थोडक्यात एकदम याच्यामध्ये डिटेल्स अजून चेंज होऊ शकतात थोड्याफार. ओके. तर लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ना तुमचे, वयाचा पुरावा म्हणून तुमचे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल. पदवीचे म्हणजे तुमची जी डिग्री झाली त्या डिग्रीचे सर्टिफिकेट लागेल. नावात जर तुमच्या बदल असेल, आता याच्यामध्ये मेन तुमच्यासाठी हा मुद्दा असा आहे, नावात बदल तुमचा केव्हा असतो? एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, तिच्यानंतर
लग्नानंतर नाव बदलतंय. तर या ठिकाणी काय होतंय, की त्यावेळेला नावात तुमच्या जर बदल झालेला असेल, तुमचं लग्न झालेलं असेल आणि नावात बदल झालेला असेल, तर अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. बरेचसे लोकं काय करतात, की रजिस्टर मॅरेज करत नाहीत. आणि हे दुर्दैव आहे आपलं. ज्यावेळेला आपल्याला गरज असते ना, तर त्यावेळेला ही गोष्ट मिळत नाही. त्याच्यामुळे जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर सगळ्यात पहिलं काम हेच करा, की रजिस्टर मॅरेज करा. रजिस्टर मॅरेज केलं तर तुम्हाला पुढचे भविष्यामध्ये त्याचा खूप फायदा होत असतो. त्याच्यामध्ये तुमची जी डॉक्युमेंटेशन आहे, ते तिथे कंप्लीट होत असते. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला प्रतिज्ञापत्र लागू शकते. अ, यानंतर आता तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल, समजा मी तुम्हाला सांगितलं की कॅटेगरीसाठी 43 इयर्सपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आता जर तुम्हाला ते घ्यायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला डोमिसियल लागेल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, हे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसियल म्हणतो, तर ते तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर लागू असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे तिथे लागू शकते. त्यानंतर तुम्ही जर नॉन क्रिमिलियरमध्ये येत असाल, तर नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागेल. एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागू शकतं. मैत्रिणींनो, हे एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र तुम्ही नक्की काढूनच ठेवा. आता जर तुमच्याकडे असेल तर वेल एंड गुड आणि जर नसेल तर आजच क्लास जॉइन करा. एम-एस-सी-आय-टीचा क्लास जो आहे तो आजच जॉइन करा आणि त्याच्यामध्ये हे एम-एस-सी-आय-टीचं जे प्रमाणपत्र आहे ते अर्जंटमध्ये काढा. कारण काय आहे, एम-एस-सी-आय-टी ही बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम्सना म्हणजे जवळपास भरपूर एक्झाम्सना ही एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे एम-एस-सी-आय-टी म्हणजे संगणकाचं ज्ञान तुम्हाला असायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम कसा असतो? आता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम कसा असतो, तर परीक्षेचं स्वरूप तुमचं असं असतं, की एकूण 100 प्रश्न तुमचे असतात. 200 गुणांसाठी एकूण वेळ तुम्हाला इथे मिळतो 90 मिनिटांचा आणि जसं जे हे असतं, पॅटर्न असतो तो एम-सी-क्यू असतो. एम-सी-क्यू ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह असतो. ओके. त्याच्यामध्ये तुमचे हे एवढे विषय असतात बघा. सामान्य ज्ञान म्हणजे आपला जी-के-जी-एस असेल, तुमचा गणित बुद्धिमत्ता असेल, तुमच्या आय-सी-डी-एसचे कायदे, परत योजना वगैरे विभागीय कायदे ते असतं. त्याच्यानंतर तुमची मराठी भाषा असते. मराठी भाषा इथे असते. नंतर इंग्लिश असते. नंतर तुमचं संगणक ज्ञान, पोषण आहार असे हे असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय बघा, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा आय-सी-डी-एसच्या योजना असतील, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला 20 क्वेशन्स आहेत. किती मार्कांसाठी? 40 मार्क्ससाठी. 20 क्वेशन्स 40 मार्क्ससाठी. 20 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न 40 गुणांसाठी आहे. ओके. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. त्याच्यानंतर मराठी, इंग्रजी, संगणक ज्ञान आणि पोषण अभियान या जे 4 विषय आहेत, यासाठी तुम्हाला प्रत्येकी 10 प्रश्न आहे 20 मार्कासाठी. प्रत्येकी 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. हे किती वरचे मिळून तुमचे जवळपास आता किती 4 त्रिक 12, 120 हे आणि हे जवळपास 80 आणि 120 आणि हे 80 म्हणजे 200 मार्कांचा तुमचा इथे पेपर होता. आता एम-पी-एस-सीने जर ही एक्झाम घेतली तर याच्यामध्ये पॅटर्न तुमची प्री मेन्स एक्झाम असू शकते. प्री मेन्स तिथे असू शकते तुमची. प्री कॉमन राहील. मेन्समध्ये तुमचे हे सब्जेक्ट असू शकतात. हां, मेन्समध्ये तुमचे हे सब्जेक्ट असू शकतात. प्री जर झाले तर प्री ग्रुप सीची कॉमन असते. कॉमन असू शकते. कारण आता बऱ्यापैकी 153च्या जवळ प्लस जे संवर्ग आहेत ते एम-पी-एस-सीमध्ये गेलेले आहेत. हां, त्याच्यामुळे ती बदलू शकते तिथे. आता तुमचं इथे निवड झाली, तर याच्यामध्ये तुम्हाला काम काय करावं लागणार? तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम पहिलं आहे, तुमचं नेतृत्व आणि नियंत्रण. म्हणजे 12 ते 15 अंगणवाड्यांचे पूर्ण नियोजन आणि नियंत्रण आणि नियोजन तुम्हाला तिथे करावे लागणार आहे. किती? 12 ते 15 हे असणार आहे तुम्हाला अंगणवाड्या. त्यानंतर काय करायचं, की मार्गदर्शन करावं लागेल तुम्हाला कोणाला अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, त्यांच्या समस्या तुम्हाला सोडवाव्या लागतील. त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. उदाहरणार्थ योजना असतील, त्या योजनांबद्दलची माहिती वगैरे त्या अशा छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील, सांगाव्या लागतील. नंतर आरोग्य आणि पोषणविषयी तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे जे कुपोषित बालकं आहेत, आजारी बालकं आहे, यांची ओळख तुम्हाला इथे पटवावं लागेल आणि यांच्या आहारावर म्हणजे त्यांचा जो आहार आहे, त्या आहारावर तुम्हाला तिथे लक्ष ठेवायला लागेल. नंतर याचा एक डिटेल रिपोर्ट बनवून पी-एस-सीला पाठवावा लागणार आहे तुम्हाला.
पी-एस-सीला तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे. त्यानंतर शेवटचं एक आहे की आय-सी-डी-एसच्या ज्या योजना असतात, आय-सी-डी-एसच्या ज्या योजना असतात, त्या योजना आणि पूरक पोषण आहार कार्यात्मक वर्ग योग्य प्रकारे राबवले जात आहे का? याची तुम्हाला खात्री करायची. म्हणजे ज्या योजना आहेत, जे बेनिफिट्स आहे, जो पोषण आहार आहे, तो योग्य पद्धतीने वाटला जातोय का? डिस्ट्रिब्यूट होतोय का? त्याचा लाभ घेतायत का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघावं लागणार आहे. आता यशाची ठीक आहे. हां. तर 3 गोष्टी तुमच्या या महत्त्वाच्या आहेत बघा. त्या स्लाईडमध्ये 3 गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत. एकदा तुम्ही स्लाईड बघा, स्क्रीनशॉट घेऊन टाका हवं तर याचा. या 3 गोष्टी तुमच्या खूप, खूप म्हणजे खूप इम्पोर्टंट असणार आहे. पहिली गोष्टी, की मोबाईलमध्ये रील्स, टीव्ही आणि अनावश्यक ज्या गप्पा गोष्टी आहेत, तर त्या त्या थोड्या या वेळेमध्ये थोड्याशा स्किप करा. त्या गोष्टी या वेळेमध्ये स्किप करा. सकाळी जर तुम्हाला शक्य जर झालं तर लवकर उठा. लवकर उठून अभ्यासाला तुम्ही सुरुवात तिथे करा. तुमचा वेळ तिथे मिळेल. ओके, सकाळचा अभ्यास केलेला हा कधी विसरत नाही. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. त्यानंतर प्रक्रियेची माहिती घ्या. पूर्ण ही एक्झाम आहे, ही एक्झाम कशा पद्धतीने असते, काय असते, त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका कशा आहेत, पी-वाय-क्यूज कसे आहेत, पुस्तकं कोणकोणती आहेत आहे, मार्केटला क्लासेस कोणकोणते आहेत. आता तिथे मी तुम्हाला सांगणारच. पण तुम्ही या पी-वाय-क्यूज आणि अभ्यासक्रम हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. तुमचा तोंडपाठ तो असला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा तुम्ही इथे विश्लेषण इथे करा. त्यानंतर तिसरं महत्त्वाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट केली तरच तुम्ही या 2 गोष्टीमध्ये सक्सेस मिळवाल. जाहिरात येण्याच्या 2 महिने अगोदर आणि परीक्षेच्या 5-6 महिने अगोदर आता आपल्याला वेळ आहे. त्यामुळे 100% देऊन प्रामाणिकपणे न चुकता अभ्यास करा. 100% प्रामाणिकपणे न चुकता अभ्यास करा. म्हणजे हलगर्जीपणा याच्यामध्ये जमणार नाही. मिस होतंय, काही अडचण येते, त्यावेळेला थोडं पॉइंट्सचा स्किप करायचं थोडंसं. आज जर समजा 4 तास तुमचा टार्गेटचा 5 तास टार्गेट असेल, एखाद्या दिवशी 4 तास अभ्यास झाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी अर्धा तास एक्स्ट्रा करा. पुढच्या दिवशी अर्धा तास एक्स्ट्रा करा. तो 1 तास कव्हर करा. या पद्धतीने जर तुम्ही हे 3 पॉइंट्स क्लिअर केले, तर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे तुमचं जे सरकारी नोकरीचं स्वप्न आहे, ते तुम्ही पूर्ण करू शकता. या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोबत असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबरच्या ग्रुपमध्ये असेल, तर या ठिकाणी नक्की शेअर करा. बघा तुमचं जे अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे, ते 100% इथे पूर्ण होईल जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर. आणि सोबत आपले जे करिअर मित्राचं Instagram पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करा. तिथे आपण छानपैकी रील्स असेल, पोस्ट असतील त्या मी टाकत असतो. त्यानंतर आपलं YouTube चॅनल आहे, ज्याच्यावर तुम्ही आता हा सध्याचा व्हिडिओ बघताय, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे डाउट्स असेल कमेंटमध्ये टाका. नंतर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनललाही देखील तुम्ही जॉइन करा, सबस्क्राईब करा. म्हणजे भरतीची जी अपडेट्स आहेत, त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर बघा अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक ऑल द बेस्ट.